चला तर मित्रांनो आता आपण खाली उतरूया हळूहळू. निसर्गाचं बघत हा पण पूर्ण स्लोप आहे. हा पूर्ण असा स्लोप आहे खाली. आणि ही ओहळ ही जी दिसते तुम्हाला इथे ती ओहळ आहे. धबधब्याची ओहळ अशी येते आणि ही इकडनं अशी ही जी मगाशी आपल्याला भेटली तीच आहे. पाहू शकता तुम्ही सुंदर सुंदर अद्वितीय सुंदर असं अद्वितीय असं नजारे आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतोय. आणि कैद झालेले आहेत. भरपूर असे क्षण कॅची झालेले आहेत. आणि बहुतेक मॅडम दमलेले आहेत. दमलीस काय? ठीक आहे. चला तर पुढे बघूया आपण. स्टँडी पाहिजे होती ना आता, म्हणजे मागून मारले असते. तर मित्रांनो आता आपण एका ठिकाणी बसलेलो आहे. जरा दगडावरती आहे बघा, मस्त दगड आहे, आराम करतो आहे. आणि तेच सांगायचं होतं तुम्हाला, छान सीन आहे. ही पाठी ओहळ आहे थोडीशी, थोडासा निसर्ग मस्त आहे. फक्त निसर्गाच्या ठिकाणी येताना जर तुम्ही उत्साही मित्रमंडळामध्ये असाल तर फक्त थोडीशी काळजी घ्या. कारण कसं शेवाळ असते, कुठे दगड असते, निसटते रस्ते, काटे कुठे, म्हणजे थोडंसं काळजी घ्या. कुठे पटकन आपल्याला वाटतं की जे नॉर्मल असेल पण तिथे चिखल असतो, पाय घुसतो, पडायला होतं. मग आणि अशा ठिकाणी येताना थोडीशी आपण आपली हे तयारी ठेवायची, मानसिकता, की नाही मला ॲडव्हेंचर करायचं आहे पण मला सेफली करायचं आहे. मला कुठे काय लागून नाही घ्यायचं आहे, कुठे पडायचं नाही, काय नाही. तुमची काळजी घेऊन तुम्ही इथे फिरा. निसर्ग खूप सुंदर आहे. निसर्गामध्ये तुम्हाला फिरायला खूप काही आहे. फक्त स्वतःची सेफ्टी घ्या. कुठेही वाटेल तिकडे असं फिरत बसू नका बा. थोडासा माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला तिथून चालायला जमेल का वगैरे, काय रस्ता आहे का, तर तुम्हाला गोष्टी छान होतील सगळ्या. बाकी काय निसर्ग आहे तर फिरायचंच आपण, मस्त एन्जॉय करायचंच. आता नाही करणार तर कधी करणार? निसर्ग कधी बघणार आपण? खरं आहे. माझ्या मागून पण पाहू शकता, पण दाखवतो. ही ओहळ तुम्हाला जाताना दाखवतो. आता थोडेसे आम्ही रेस्ट करतोय 5-10 मिनटं, आणि मग रेस्ट करून मग आपण पुढचा प्रवास या साईडला या दिशेने आपण चालूया. मग ही पायवाट दिसते तुम्हाला पाण्यातून, या पाण्यातून अशी ते जाते, सरळ जाते या धबधब्यावर. तो धबधबा एक तुम्हाला दाखवतो. आज पब्लिक दिसते थोडीफार, तरी पण बघूया तिथे जाऊन किती आहे पब्लिक. पूर्ण धुका पसरलेला आहे. ते धुक्यातच जसे चांदणे तसंच आहे. आणि ते छोटी पोरगी इथे थोडीशी कपडे धुताना दिसते तुम्हाला. ओहळ पण सुंदर आहे. चला तर आता आपण पुढे चालूया मित्रांनो. आता ही ओहळ तुम्हाला दाखवतो. हो, पोरगी आहे ना छोटी. छोटी पोरगी पहा इथे कपडे धुते. आणि हा धबधब्याचा पाणी आहे मित्रांनो. हा जो पाणी आहे हा स्वच्छ आहे. ही ओहळ जी आहे एक नंबर. हा सुंदरसा थंड पाणी पाहायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे एकदम आनंद वाटत आहे आम्हाला. गारवा, मनाला गारवा लागलेला आहे, लाभलेला आहे. थोडा भाषेचा जरा येऊ शकतो बोलताना, पण तुम्ही समजून जा. सुंदर अशी ओहळ. अरे, आणि ही ओहळ इकडनं पास होऊन ही अशी समोर वाहत जाते, सुंदर अशी. मित्रांनो
ही जी ओव्हळ असते ही ओव्हळ इथूनच पुढे जाते. तर तुम्ही बघू शकता पाण्याचं हे पाणीसुद्धा तेच आहे जे मगाशी आपण अनुभवलं, स्वच्छ सह्याद्रीच्या कुशीतलं आलेलं थंडगार पाणी. जे पाणी आपले पूर्वज जे प्यायला वापरत होते आणि आता आपण मिनरल वॉटर पितो, पण हे मिनरल वॉटरपेक्षा चांगलं आहे. पण सध्या कसं कपड्यावर रुची आणतात त्यामुळे ते थोडंसं अशुद्ध म्हणता येईल लोकांनी, पण बाकी पाण्याची काही कमी नाही. पाहू शकते. तर आम्ही ही थेरपी करून बघतोय. पाण्यामध्ये मासे आहेत आणि ती थेरपी कशी वाटते ते पाहतोय जरा. आणि सुंदर असं वाटतंय, पायानं गुदगुले होत आहेत थोड्याशा. राहू दे. आणि आता आपण चाललेलो आहोत आपला मिशन धबधबा. आता पाऊस कमी असल्यामुळे मला माहिती नाही मित्रांनो किती असेल पाणी, तरी पण आपण बघूया. थोडाफार जरी पाणी असेल तरी तुम्हाला मी दाखवू शकतो धबधब्याचं वातावरण. तुम्हाला आता ते जरा जरा दिसायला लागलं असेल, समोर पब्लिक हालचाल दिसायला लागली असेल तर पाहू शकता. या ही ओळ एक दाखवतो तुम्हाला. हां, मी लास्ट टाईम आलो तर इथे पाणी होतं, कमी होतं. पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल, खळखळाट. सुंदर मित्रांनो, सुंदर अप्रतिम नजारा आहे या. म्हणजे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला ते क्लिअर दिसत असेल. समोर डोंगर, डोंगरातून हिरवळ, नंतर शेती, शेतीच्या बाजूला हा छोटासा ओढा ज्याला आपण म्हणू शकतो धबधब्याची ओहळ. सुंदर सुंदर. आणि याला म्हणतात राजगिराची फुलं. तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो मला कमेंटमध्ये कळवा. आमच्याकडे यांना राजगिराची फुलं म्हणतात. पाऊस यायला सुरुवात झाली मित्रांनो. थोडा पाऊस मगाचपासून थांबलेला तो आता पुन्हा चालू झाला आहे. हरकत नाही, आपल्याला आपले व्हिडिओ तर झालेले आहेत. थोडा फक्त आता धबधब्याचा एक स्पॉट दाखवला की आपलं स्पॉट कवर झालेलं आहे. तो पठार मगाशी आपण तिथे गेलेलो आणि आता पाहू शकता तुम्ही. ही येते धबधब्यातून. ही जी ओहळ येते समोरून ही अशी इकडनं येऊन ह्या धबधब्यातून येते. त्याच्यामुळे हा सुंदर असा नजारा आपण पाहू शकता. चला तर आपण पुढच्या स्पॉटला जाऊ.